तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्यात महावितरण कंपनीच्या विद्युत तारा चोरीचे सत्र थांबत नाही। त्याच अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 वेगवेगळ्या गुन्ह्यांचा छडा लावत 10,73,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। या प्रकरणी 5 मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत। ही कारवाई अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक शंकर शेडके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोपाल जाधव यांच्या पथकाने पार पाडली। या प्रकरणी MK खोडे यांनी उरळ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून विद्युत तार चोरीचा गुन्हा नोंद झाला होता। याबाबत पोलिसांनी योग्य रीतीने तपास करून रेडवा व अंजनी तालुका वाशिराकडे येथून 3 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांची सखोल चौकशी सुरू केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली। या प्रकरणी पोलिसांनी मंगेश सुभाष जाधव, विजयनाथ राठोड, रोशन राठोड, सय्यद वजीर, सय्यद नजीर, गुलाम नबी, गुलाम दस्तगीर या 5 आरोपींना ताब्यात घेतलं असून यातील मुख्य आरोपी दीपक मनोहर पवार हा अद्याप फरार आहे। पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, अकोला।